कैलासवासी डॉक्टर एस घाळींच्या 38व्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम। डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार जाहीर। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गडिंग्लज इथं होणार गौरव। गडिंग्लज नगरीचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार आणि विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर एस घाळी यांचा 38वा स्मृतिदिन 24 ऑगस्ट 2025 रोजी आहे। यानिमित्त विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने 22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे। ते म्हणाले, डॉक्टर घाळींच्या स्मृतिदिनी दरवर्षी प्रदान करण्यात येणारा डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार यावर्षी गडिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे मूळ रहिवासी असलेले डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना जाहीर करण्यात आला आहे। या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 25,000 रुपये रोख असा असून पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता डॉक्टर घाळी सभागृह, डॉक्टर घाळी कॉलेज, गडिंग्लज येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे। डॉक्टर हिरेमठ हे पुणे येथील भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ सीईओपी या शैक्षणिक संस्थेचे चेअरमन, जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष, सृजन ट्रस्टचे विश्वस्त तसेच शासनाच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत। सिरजी व्हॅल्युअर्स अँड प्रोजेक्ट्स कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड मार्फत त्यांनी अल्पावधीतच 80 किलोमीटर लांब रस्ता करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे। आपल्या मूळ बसर्गे गावात जलसंधारण, शिक्षण, शेती आणि महिला सक्षमीकरण या 4 स्तंभांवर आधारित ग्रामविकासाचं मॉडेल उभं करून त्यांनी गावकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढवली तसेच विविध उपजीविकांच्या संधी उपलब्ध करून दिल्या। आरोग्य शिबिरं, शैक्षणिक मदत, तरुण उद्योजकांना मार्गदर्शन आणि सहकार्य, शाश्वत विकास, नवोपक्रम यामध्ये त्याने देशभरातून 300हून अधिक लोकांना उद्योजक बनवलं आहे। काश्मीर बचाव आंदोलन, SEIL आणि IPAX सारख्या राष्ट्रीय कामांमधील त्यांच्या सहभागामुळे राष्ट्र विकासातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या या सर्व कार्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचं विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।